पुढे जाऊया। वाढदिवस प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंद साजरा करण्याचा हा दिवस। आपापल्या परीनं जो तो व्यक्ती आपापला वाढदिवस साजरा करतो। बरेच जण देवदर्शनाला जातात। अशातच साईंच्या शिर्डीमध्ये एकानं आपला वाढदिवस साजरा करायचा ठरवला, पण यासाठी त्यानं एका व्यक्तीचं अपहरण करून खून केला आणि यातले 7 पैकी 6 आरोपी अल्पवयीन आहेत। पाहूया साईंच्या शिर्डीमध्ये नेमकं घडलं तरी काय। तारीख 12 जून 2025, ठिकाण नांदुरखी शिर्डी। घटना 42 वर्षीय इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह। 8 जूनला कोपरगाव तालुक्यातील गणेश चतर हे नांदुरखीत कामाच्या निमित्तानं आले आणि 12 जूनला त्यांचा कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह एका शेतात आढळून आला। त्यानंतर शिर्डी पोलिसांनी चक्र फिरवली। त्याचवेळी कोपरगावच्या चासनळीत गणेश चतर हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती। त्याच मिसिंग रिपोर्टचा धागा पोलिसांनी पकडला। मोबाईलचा CDR आणि कुटुंबियांची चौकशी झाली आणि घटनेचा उलगडा झाला। या धक्कादायक बाब ही की वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी लुटण्याच्या उद्देशानं राहता तालुक्यातील 7 जणांनी मिळून गणेश यांची हत्या केल्याचं निष्पन्न झालं। सदरच्या व्यक्तीचा मोबाईल आपल्याला एका अल्पवयीन मुलाकडे आढळून आलेला। आपण त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या काही मित्रांनी त्याला तो मोबाईल विकल्याचे निष्पन्न झाले। या दरम्यान मग आपण हे जे अल्पवयीन आरोपी होते तर ह्या गुन्ह्याची उकल करता करता आपल्याला यात जवळपास 7 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। यापैकी 6 आरोपी अल्पवयीन असून एक त्याच्यातील आरोपी 18 वर्षाच्या वरील आहे आणि सदरच्या सर्व विधी संघर्षित बालकांना आपण ताब्यात घेतलेलं असून त्यांची मान्य बाल न्याय मंडळासमोर हजर केलेलं आहे आणि त्यांची अभिरक्षा देखील घेण्यात आलेली आहे। शेतकरी असलेल्या गणेश चतर यांची मुलगी फार्मसीला आहे तर मुलगा 10वीत आहे। लग्नासाठी ते 8 जूनला गेले, ते परतलेच नाहीत अशी माहिती कुटुंबियांनी दिली। याशिवाय या घटनेमध्ये अल्पवयीन मुलांची जर टोळी असेल तर या टोळीमागील सूत्रधाराचा शोध घेण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे। आरोपी सुद्धा आम्हाला दाखवले त्यांनी का बा हे 7 जण आरोपी, त्याच्यामध्ये एक मेजर होता, म्हणजे शहाणा सुज्ञान आणि 6 जण हे बालत म्हणजे 15-16 वयातलेच होते म्हणलं। मग ते 15-16 वर्षाच्या वयातले त्यांनी आम्ही 2दा-3दा चौकशी केली की एवढ्या लहान पोरांनी एवढ्या क्रूर हत्या कशी केली ही। मग ते असे जर हे लहान मुलं आहे आणि असे जर पैशासाठी मोबाईलसाठी त्यांनी हत्या केली, त्यांना विचारलं बा याचं कारण काय हत्येमागचं, तर त्यांनी त्या पोरांनी सांगितलं त्या साहेबांना का बा आम्हाला वाढदिवस साजरा करायचा होता, पैसे नव्हते आणि आम्ही मग ते मोबाईल घेऊन आणि त्याची हत्या केली। आमचं एकच पोलीस साहेब वगैरे म्हणजे प्रशासनाकडे एकच आमची इच्छा आहे की लवकरात लवकर दोषींना पकडून त्यांना सजा मिळावी आणि आमच्या घराला न्याय मिळावा। कारण मी देशसेवासाठी राहतो तर सगळा उदरनिर्वाह सगळा त्याच्या खांद्यावर होता। माझी एकच इच्छा आहे की पूर्ण पोलिसांनी CDR वगैरे चांगलं कॉल रेकॉर्ड वगैरे चेक करावं, त्याचं कोणाचे शेताला सारखे कॉल चालू होते काय होते आणि जे असतील आरोपी त्यांना कडीची कडी सजा मिळावी हीच माझी इच्छा आहे। काही महिन्यांपूर्वी लुटीच्या उद्देशानं शिर्डीत साईबाबा संस्थानातील 2 कर्मचाऱ्यांची हत्या झाली तर 1 जण जखमी झाला होता। या घटनेतील तपास सुरू असतानाच वाढदिवसाच्या मजेसाठी अय्याशीसाठी एका निर्दोष व्यक्तीची हत्या झाल्यामुळे श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईंच्या शिर्डीत एकच खळबळ उडाली आहे। नितीन ओझा, ABP माझा, शिर्डी, अहिल्यानगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।